सावंतवाडी तालुक्यात या वाघिणीचा फोटो टिपला गेलाय। सिंधुदुर्गातील वन्यजीव निरीक्षक कौस्तुभ कोरगावकर आणि छायाचित्रकार रिस सॅम यांना या वाघिणीचं दर्शन घडलंय। सिंधुदुर्ग वनविभागाने अखिल भारतीय व्याघ्र गणनेअंतर्गत जिल्ह्यातील वाघांच्या गणनेला सुरुवात केली आहे। सिंधुदुर्गातील वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र हे सह्याद्री कोकण वन्यजीव भ्रमणमार्गाचा भाग आहे। सह्याद्री कोकण वन्यजीव भ्रमणमार्गाचा विस्तार हा महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेकडे कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत आहे। 10,885 चौरस किलोमीटर क्षेत्रावर या भ्रमणमार्गाचा विस्तार पाहायला मिळतो। WCTने वनविभागाच्या मदतीने 2022-23 या कालावधीत केलेल्या अभ्यासात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमधून 10 वाघांची नोंद केली होती। WIAने सावंतवाडी दोडामार्ग इको सेन्सिटिव्ह झोन संदर्भातील अहवाल जानेवारी 2023 साली प्रकाशित केला होता। या अहवालात त्यांनी सावंतवाडी दोडामार्ग इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये अधिवास करणाऱ्या 6 वाघांची छायाचित्र प्रसिद्ध केली होती। मात्र सिंधुदुर्गात काही एवढेच वाघ नाहीत, यापेक्षा अधिक वाघांचा अधिवास जिल्ह्यात आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अधिवास करणाऱ्या वाघांसाठी सिंधुदुर्गातील वाघांचे हे अधिवास क्षेत्र महत्त्वाचे आहे, कारण याच भागातून नरवाघ हे व्याघ्र प्रकल्पात प्रवास करून जातात। आता सावंतवाडीत आढळलेल्या वाघिणीचे छायाचित्र हे अखंड सह्याद्रीत आढळणाऱ्या वाघांसोबत जुळवले गेले, मात्र ते कोणत्याच वाघासोबत जुळले नाही। परंतु गेल्या वर्षी वनविभागाने सावंतवाडी तालुक्यात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये ही वाघीण आपल्या पिल्लांसोबत दिसून आली होती। आता पिल्लं स्वतंत्र झाल्यानंतर ती पुन्हा फिरू लागली। सिंधुदुर्ग वनविभागाने अखिल भारतीय व्याघ्र गणनेमधील चिन्ह सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण केलाय। त्यामध्ये दोडामार्ग तालुक्यात वाघीण आणि तिच्या पिल्लांचा आढळ असल्याचं पदचिन्हांच्या आधारे लक्षात आलंय। तिसऱ्या टप्प्यामध्ये सावंतवाडी, आंबोली, दोडामार्ग आणि रांगणा किल्ला या भागातील 100 पॉइंटवर 200 कॅमेरा ट्रॅप लावण्यात येतील। त्याद्वारे मोजण्यात आलेली वाघांची संख्या ही राष्ट्रीय व्याघ्र गणनेत समाविष्ट होईल। यावर्षी पहिल्यांदाच सावंतवाडी तालुक्यात कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे व्याघ्र गणनेचे काम होईल। या माध्यमातून सिंधुदुर्गातील वाघांची नेमकी संख्या किती याची माहिती समोर येईल। भविष्यात उलगडणाऱ्या सिंधुदुर्गातील नेमक्या वाघांची संख्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ।